जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC करण्याची शेवटची मुदत जवळ आलेली आहे. जवळ संपत आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीने अद्याप लाडकी बहीण योजनेमध्ये KYC केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. 31 डिसेंबर ही या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेची ई-KYC करण्याची मुदत आहे. अनेक वेगवेगळ्या योजनांची KYC करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर आहे. रेशन कार्ड असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंकिंग असेल. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसुद्धा ई-KYC करण्याची शेवटची मुदत आहे 31 डिसेंबर. तर बघा, आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट, वेबसाईटमध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत. ते काय बदल आहेत ते तुम्हाला KYC केल्यानंतर कळेल. तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला असा ऑप्शन दिसतोय. तिथं तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची ई-KYC करायची आहे आणि ई-KYC करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर 2025 आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची मुदत संपत आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करणार नाहीत त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ई-KYC केली तरच तुम्ही पात्र असाल तर तुमची लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिन्याचे आणि वर्षाचे जे काय मानधन पगार आहे ते तुमचा चालू राहणार आहे. अन्यथा तुमचा महिन्याचा पगार हा 1500 रुपये बंद होणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून घ्या. अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर ई-KYC केलं नसेल तर लगेच करा आणि तुमचं होणारं नुकसान टाळा, अन्यथा तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तर लगेच ई-KYC करा. आता लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेल्या वेबसाईटवरती ई-KYC कशी करायची, ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांनी पुन्हा ई-KYC करू शकता, किंवा ज्या लाडक्या बहिणींचा पती किंवा नवरा हयात नाही त्यांच्यासाठी सुद्धा नवीन ऑप्शन आलेला आहे. त्याची ई-KYC कशी करायची त्यावरचा व्हिडिओ आपण वेगळा बनवलेला आहे. बघा, अशी ही अपडेट आहे. तुम्ही विवाहित आहात का नाही हा सुद्धा त्याच्यामध्ये नवीन ऑप्शन जोडण्यात आलेला आहे. त्यानंतर तर दुसरा ऑप्शन आहे की तुमचा पती हयात आहे किंवा नाही, किंवा घटस्फोट आहात, असे हे ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ई-KYC करून घ्या आणि सर्व माहिती व्यवस्थित भरा. यावरचा स्पेशल व्हिडिओ वेगळा, ई-KYC कशी करायची नवीन वेबसाईटनुसार, त्यावरचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. कृपया तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.